एक महत्त्वाची बातमी समोर येते। ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बने यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। सुभाष बने रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत। आज उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सोबत एकनाथ शिंदेंसोबत त्यांनी भेट घेतली आहे। ऑपरेशन टायगर अंतर्गत लवकरच सुभाष बनेंचा लवकरच शिवसेनेत प्रवेश होणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव जोडले गेले आहेत। उदय, याबाबत अधिकची काय माहिती द्या? रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार सुभाष बने यांनी आज दुपारी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। ही भेट घेत असताना उद्योग मंत्री, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वाची भेट झालेली आहे। ऑपरेशन टायगर अंतर्गत ही भेट झाली असल्याचे सांगण्यात येत आहे आणि वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिल्यानंतर लवकरच त्यांचा शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश देखील होणार असल्याची माहिती मिळते आहे। आपण एकंदरीत पाहतो की कोकणातील जे आजी माजी आमदार आहेत ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आता माजी आमदार जे ते मोठ्या संख्येने शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करत असताना आपल्याला पाहायला मिळतं। धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा घेऊयात। भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पंकजा मुंडेंचा सत्कार केला। यावेळी ताई, तुम्हीच आमच्या पालकमंत्री आहात असं वक्तव्य पदाधिकाऱ्यांनी केलं। यावेळी सुधरा जरा, बीडचे पालकमंत्री अजितदादाच आहेत, मी संपर्क मंत्री आहे असं पंकजा मुंडेंनी निक्षून सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नागपुरात शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आणि टपाल तिकिटांचं उद्घाटन करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी ज्या वाघनखांचा वापर केला ती वाघनखं सुधीर मुनगंटीवार आणि राज्य सरकारच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रात आली असं प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील राजकीय विरोधक असणारे आजी माजी आमदार एकाच कार्यक्रमात एकत्र आले होते। आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत बार्शी बस डेपोत नव्या बसच्या लोकार्पणाच्या निमित्तानं आजी माजी आमदार एकत्र आले होते। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांनी आज तालिका अध्यक्ष म्हणून राज्यसभेच्या कामकाजात सहभाग घेतला। मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली। अवैध वाळू उपसा, मुरमाचे होणारं उत्खनन, राखेची वाहतूक या संदर्भात पंकजा मुंडेंनी आढावा घेतला। यवतमाळच्या बाबुळगाव इथं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी जनता दरबार भरवला। शहरी आणि ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार भरवला होता। भंडारा जिल्हा परिषदेतील निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत सरशी पाहायला मिळाली। भाजपच्या उमेदवारांचा पराभव करत राष्ट्रवादीच्या 3 आणि काँग्रेसच्या 1 उमेदवाराचा विजय झालाय। राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी नाशिकमधील काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, तर राज्यपालांच्या हस्ते गोदा आरती करण्यात आली। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक गैरव्यवहार आढळले। लोकसभेनंतर विधानसभेआधी 39 लाख मतदार वाढले असा आरोप राहुल गांधींनी केलाय। महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा अधिक मतदार कसे असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केलाय। मी आरोप करत नाही, पुरावे देतोय। 5 वर्षात 34 लाख मतदार वाढले, आमची मतं कमी झाली नाहीत तर भाजपची मतं वाढली असं राहुल गांधींनी सांगितलं। निवडणुकीच्या 5 महिने आधी मतदार कसे वाढले असा सवाल राहुल गांधींनी केलाय। निवडणूक आयोग जिवंत असेल तर राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी असं संजय राऊत म्हणालेत। आता 39 लाख मतं बिहारमध्ये जातील, हे वोट फिरतच राहणार आहे, दिल्लीत जाणार अशी टीका संजय राऊतांनी केली। लोकसभा आणि विधानसभेची फोटोसहित मतदार यादी आम्हाला अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे। तर्कशुद्ध उत्तरासाठी मतदार यादीच्या चौकशीची गरज आहे। काहीतरी चूक असल्यामुळे निवडणूक आयोग आम्हाला उत्तर देत नाही असं राहुल गांधींनी म्हटलंय। दिल्लीत होणाऱ्या पराभवासाठी राहुल गांधींकडून कव्हर फायर करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलाय। निवडणूक आयोगानं आधीच उत्तरं दिली आहेत। राहुल गांधींनी पराभवाचं आत्मचिंतन करावं असं फडणवीस म्हणाले। ईव्हीएम बंद करा, मतपत्रिकेवर मतदान घ्या अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। पराभवाचं दुःख नाही, पण आयोगानं न्याय करावा, निवडणूक आयोग पारदर्शक असावं असं सुप्रिया सुळे म्हणाल्या।
आमचे पक्ष फोडले, अजूनही कोर्टात लढाई सुरू आहे. साताऱ्याची जागा आम्ही हरलो कारण तुतारी ट्रेम्पेटच्या नावानं संभ्रम निर्माण झाला, असं मत सुप्रिया सुळेंनी मांडलं. अनेक लोक संपर्कात हे निश्चित आहे. टप्प्याटप्प्याने प्रवेश निश्चित होतील. 90 दिवसात 10 ते 12 माजी आमदार सोबत येणार, असा दावा मंत्री उदय सामंतांनी केलाय. सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली, जाणीवपूर्वक खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. खासदार फुटणार अशी मुद्दाम पुढी सोडली गेली, असा आरोप अरविंद सावंतांनी केलाय. शिंदेंचं नेतृत्व ठाकरेंपेक्षा उजवं हे अनेकांना मान्य झालंय, त्यामुळे लवकरच शिवसेनेत मोठे प्रवेश होतील, असा दावा करत मंत्री उदय सामंतांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. सर्व खासदार ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच आहेत. सर्व खासदार निष्ठावंत आहेत. संशय घेऊ नका, असं अरविंद सावंत म्हणालेत. शिंदे गटाचेच रोज नवे मंत्री गटांगळ्या खात आहेत. बीडच्या बातम्या रोखण्यासाठी अशा पुड्या सोडल्या जात आहेत, असा आरोप सावंत यांनी केलाय. ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन रेड्याची शिंग झालेला आहे, असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला. 6 काय त्यांनी 9 जण संपर्कात असल्याचं सांगायला हवं. ते कोणाला गुंगीत आहेत ते तपासायला हवं, अशी टीका संजय राऊतांनी केली. फडणवीस रोज शिंदेच्या शिवसेनेचं ऑपरेशन करतायत. शिंदे गट हा भाजपचा पोटातील अपेंडिक्स आहे, ते केव्हाही कापतील, असा घणाघात संजय राऊतांनी केलाय. उबाठा म्हणजे काँग्रेसच्या शरीरातील मूळव्याध आहे, असं म्हणत नरेश मस्केंनी राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. उबाठा घरघर लागली असून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतच त्या पक्षात राहतील, असं मस्के म्हणाले. उद्धव ठाकरेंकडे कुणी राहायला तयार नाही. राऊतांसारखे लोक पक्षाला बुडवतायत, अशी टीका संजय शिरसाटांनी केली. सोयाबीन खरेदी बंद झाल्यामुळे धाराशिवमधील शेतकरी आक्रमक झालेत. नाफेडमधील कार्यालयात घुसून शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. मुदतवाढ द्या, नाहीतर सोयाबीन कार्यालयात आणून टाकू, असा इशारा शेतकऱ्यांच्या वतीनं देण्यात आलाय. सोयाबीन खरेदी केंद्र बंद झाल्यामुळे आता शेतकरी खासगी खरेदी केंद्रांवर सोयाबीनची विक्री करतायत. मात्र साताऱ्यातील कराड आणि पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. सोयाबीनला 4,892 रुपयांचा हमीभाव मिळत असताना देखील खासगी व्यापारी मात्र 4,000 ते 4,200 रुपयांना सोयाबीन खरेदी करतायत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर शासकीय सोयाबीन केंद्राबाहेर शेतकरी सोयाबीन घेऊन थांबलेत. काल रात्रीपासून सोयाबीन खरेदी बंद करण्यात आलाय, तर शासनाकडून 1 दिवसाची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी शेतकरी करतायत. शासनानं मुदतवाढ न दिल्यामुळे सोयाबीन खरेदी केंद्र आजपासून बंद झालेत. धाराशिव जिल्ह्यात 12,000 नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी न करताच खरेदी केंद्र बंद करण्यात आली आहेत. राज्यात सीसीआय केंद्रावर काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे कापूस खरेदी रखडलेली होती. मात्र सीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढला, अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.